हाय, आज आपण मेथीचे धपाटे बनवतोय. त्याच्यासाठी आपण आज मेथी घेतली आहे बारीक चिरून. आपल्याला हिरवं वाटण बनवायचंय. त्याच्यामध्ये कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरं घेतलंय. पाणी घेतलंय आपण पीठ मळण्यासाठी. आणि ज्वारीचं आपण इथे पीठ घेतलंय 2 वाट्या. त्याच्यामध्ये आपण गव्हाचं 1 वाटी पीठ घेतलंय आणि अर्धी वाटी आपण बेसन पीठ घेतलंय. आता ज्यावेळेस उंडा आपल्याला मळायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला मेथी पण टाकायची आहे आणि जी हिरवं वाटण आहे, हिरवी मिरचीचं वगैरे तुम्हाला आता मी सांगितलं, हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि कोथिंबीर, ते आपल्याला बनवून घ्यायचं वाटण आणि ते आपल्याला उंडा मळून घ्यायचा आहे. आता आपण हिरवं वाटण करून घेतलेलं आहे, ते आता आपल्याला त्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या अनुसार किती तिखट पाहिजे, तुम्ही जास्त तिखट खात असताल तर जास्त तुम्ही हिरव्या मिरच्या घेऊ शकता. जेवढं तिखट पाहिजे तुम्ही तेवढं करू शकता. कमी तिखट करायची तर कमी मिरच्या घ्या. त्यात थोड्या हळद टाकून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये मेथी टाकून घ्यायची. मेथीची एक जुडी घेतलेली अख्खी, आणि मेथी आम्ही बारीक चिरून घेतली आहे. तुम्ही चिरून घ्या मेथी. आणि त्यात पाणी टाकून आपल्याला चांगलं पीठ मळून घ्यायचंय. आता आपल्याला मीठ टाकायचं त्याच्यावर. तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि पाणी टाकून चांगलं त्याचं एक आपल्याला पीठ मळून घ्यायचं. आता आपला उंडा चुरून झालेला आहे आणि आम्ही बारीक कांदा पण घेतलाय बारीक चिरून. आता आम्ही 2 कांदे घेतले, ते एकदम बारीक चिरलेत. ते आपल्याला वर धपाटे जे आपल्याला थापायचे त्याला लावून घ्यायचंय कांदा. आता आपण धपाटे थापून घेऊयात. तर चांगल्या प्रकारे आम्ही कांदा लावून घेतलाय. तुम्हाला कांदा आवडत नसेल तर तुम्ही कांदा नाही लावला तरी चालतो, पण कांद्याने एक चांगली चव लागते, त्याला एक गुळमट लागतं. ते ज्यावेळेस कांदा त्या तव्यावर भाजला जातो तो कॅरेमलाइज होतो आणि चांगली चव लागते, त्याला थोडंसं गोडसर लागतं. आता चांगलं थापून घ्यायचं आणि ते मग तव्यावर आपल्याला भाजून घ्यायचं. कधी पण धपाटे पसरवताना आधी बाजूने पसरवायचं, बाजूबाजूला पसरवत जायचं ते, जेणेकरून ते नीट पसरलं जातं. मग आता आपले धपाटे थापून झालेले आहे, त्यात आपल्याला भाजून घ्यायचे तव्यावरती. आता आपला तवा चांगला गरम झालाय, त्याला आता थोडं तेल लावून घ्यायचं तव्याला. चांगलं तेल पसरून घ्यायचं तव्यावरती आपल्याला, जेणेकरून आपले धपाटे चिटकणार नाही त्याला. धपाटे आपल्याला तव्यावर टाकून घ्यायचे. थोडं तेल पण त्याच्यावर सोडायचं आपल्याला भाजताना, आणि चांगल्या प्रकारे दोन्ही बाजूने आपण ते भाजून घ्यायचे धपाटे. आता आम्ही पलटून घेतलंय. दुसऱ्या बाजूने पण चांगलं भाजून घ्यायचं. आता आपल्याला पलटून घ्यायचंय आणि तेल थोडे तुम्ही लावू शकता ते. आता चांगलं खरपूस दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं, जेणेकरून चव चांगली लागते. आणि जो कांदा आपण तेल लावलेला आहे वरून थापताना, तो चांगला कॅरेमलाइज झाला की एकदम मस्त लागते चव त्याची. आता आपलं झालेलं आहे धपाट. आता आपण ते काढून घेऊया तव्यावरून. आता आपले धपाटे झालेले आहेत. आपण धपाट्यासोबत तुम्ही दही खाऊ शकता किंवा चटणी पण खाऊ शकता, शेंगदाण्याची. ती ओली चटणी पण असते एक शेंगदाण्याची, ती सुद्धा तुम्ही बनवून खाऊ शकता धपाट्यांसोबत. तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.